असा सोहळा सुरगा सुद्धा नाही स्वर्गात सुद्धा कुठंच सोहळा नाही. नाही. हा. ते असा सोहळा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठेव दैवताची नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांत सिद्ध भेटी मिळतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गात सुद्धा ही सोहळा नाही नाही. तर सध्या आम्ही दसूरमध्ये येतं आणि दसूरमध्ये आल्यानंतर आम्हाला कळाली काकांनी सांगितलं की संत तुकाराम महाराजांची पालखी आधी पुढे येते आणि त्यानंतर सोपान काकांची त्यानंतर माऊलींची पालखी येते. तर आज दिवस आमचा असा गेलाय की मित्रांनो आम्ही दिवस झालं पाणी नाही अन्नाचा कण लांबच पाण्याचा थेंब सुद्धा नाही लागला. तर राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकता आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा कडक ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय पाटच आम्ही रेनकोट वगैरे घालून आणि निलेश भाई आमच्या सोबत आहे ती टकाटक पैकी विषय आमचा आवरावरी झाला आणि आम्ही सध्या आमची 100cc प्लॅटिना सज्ज रेडी करून टकाटकपैकी 4 पावसात थेंब तेव्हा पडली ती आणि हेल्मेट पण घेतले आणि आमचं मार्ग आता निघाले नीट गोल माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायला. आम्ही निघालो आज वेळापूरमध्ये पालखी आहे वेळापूरमधनं आज हलणार आहे ते बंडी शेगावमध्ये जाणार आहे. तर त्या रूटमध्ये आपल्याला कुठं तर माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं. तर आपलं मार्ग आता लगेच आपण चालू करणार. सकाळचे 8 वाजले तर आम्हाला आवरावरी करायलाच टाईम गेलं काय म्हणा निलेश भाई जरा आमचं जरा असुविधा ऐकलं हे दे उरकीत झालं नाही काय करायचं तेवढं चालायचं चिंगळे आमचं रडतं तेव्हा आला येत नाही लवकर. तर मार्गक्रमण चालू करूया. काय बोलायचं निलेश भाई तुम्हाला? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला माऊली चला माऊली आता माऊली म्हणायला चालू करायचं माऊली चला चला माऊली जाऊया चला रामकृष्ण हरी. माऊली चला म्हणा माऊली चला माऊली चला चला जाऊया. तर गाडीचा विषय सांगायचा राहिला तुम्हाला 100चं तेल टाकलंय 100cc प्लॅटिनात पेट्रोलच्या वाजता चालणारी गाडी सुट्टी नॉट. तर हेल्मेट वगैरे घालूया आणि मग आपलं मार्गक्रमण लगेच करूया. तर सध्या आम्ही थांबलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला कारण 100च्या तेलात काही केलं पण होणार नाही आम्हाला माहित आहे. तर आम्ही आलो इथं कुठं आलो आपण बलवडी फाट्यावर आलो पेट्रोल पंपावर तेल टाकायला 100cc प्लॅटिन घेऊन 100 तेलात आम्ही काही येळापूरमध्ये पोहोचणार नाही जरा जास्त तेल टाकायला म्हणून आणि 500 रुपये तेल टाकायला म्हणून थांबलो इथं. तर चालतंय दादाराव तिकडे लागली तर गाडी तेल टाकायला थोड्या वेळात आपल्या पण बजाज प्लॅटिना 100cc आवरेजच्या बादशाह याचं पण तेल टाकून गायब होया लगेच E20 फुल 0 मिनिटात कार्यक्रम करून. तर 0 मिनिटात 500 रुपयाचं तेल टाकून आमचं मार्गक्रमण लगेच होणार आता. निलेश भैया चला आसन ग्रहण करा जाऊया माऊली. तर झाला इथला सगळा विषय टकाटकपैकी त्याला वगैरे टाकलं भावानो कारण कसं आहे लांबचा पल्ला आधीमध्ये कुठं थांबाय ना आपल्याला सनकत जायचं आणि सनकत मागायचं आहे. आणि आमचं फादर पण आहे पंढरपुरात त्याच वारीत पंढरपुरात नाही त्या वारीतच आहे. गाठी भेट झाली तर गाठी भेटीचा सोहळा पण आपला पार पडत थोड्या वेळात. तर चला मार्गक्रमण चालू करूया 0 मिनिटात. सध्या आम्ही मोहच्या अलीकडे इथं पोहोचलोय आणि स्नेहच्याचा आस्वाद घ्यायला लागलोय सध्या आम्ही इथं. आणि इथनं माझ्यामध्ये पालखी किती किलोमीटर असेल 20-22 किलोमीटर असेल. तर इथं थांबवलोय चहाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही इथं थांबलोय. आणि किंवा आपला आटपाडी हायवे बहुतेक कुठला आहे मला पण माहीत नाही जास्त पहिल्यांदाच आलो इकडं आणि बारीक पाऊस चालू आहे इकडं ह्या इथं थांबलो ह्या इथं असं स्नेहच्याचा आस्वाद घ्यायला सगळ्यांनी चालू केलं सध्या. तसा विषय हार्ड झाला विट्यापासून येताना आम्हाला कंटिन्यू पाऊस लागलाय आणि त्यामुळं गार चिल्ड वातावरण झाल्यामुळं जरा चहा पिताना बरं वाटायला लागलं गरमागरम. चहा घ्या अरे आमचा कार्य करतो कुठं हरपला काय हाय मागे वाटतं इकडं हो सॉरी बरं का निम्माच्या माझा इकडे तिकडे बोलता सांडूनच गेला ह्याच्या गावात रंजना चालाय तेवढं. तर चालतंय लवकरच आपलं मार्गक्रमण इथनं करायचं आहे आणि हळूहळू करत चालू आमचं मार्गक्रमण. लय बळवाईन झाले वाऱ्या वगैरे जाताना वाऱ्या वगैरे आम्हाला जास्त लागल्या वारकरी जास्त आहेत इकडल्या बाजूला जाता जवळ आहे 30 किलोमीटर राहिले पण ओके झाला का जाऊया काय आता गाडी घेताय का घेऊन डस्टबिन आहे काय ओके. आपला घन कचरा आपला आपणच टाकावा इकडे तिकडे न टाकता. तर चला गाडी येतच आहे पुढं जाताना. आमचं पप्पा पण वारीतच आहे ती आमचं पप्पा सध्या आहे ती कुठं माहिती आहे का बडेशेगाव मध्ये जाऊन थांबले ती रात्री 2 वाजता चालू केलं
हां भेंडीशा गाव बडीशा गाव झालं तोंडात. भेंडीशा गावमध्ये थांबली ती. रात्री 2 वाजता तिने प्रवास चालू केला आणि सकाळी पोचली तर वाटतं काय तर तिथं जाता जाता पप्पांची पण गाडी घेऊन जायचं आणि तसंच मार्गक्रमण आमचं निलेश बाया म्हणले पंढरपूरला पण करायचं थोडंफार. तर चालतंय आवरावरी झाले चहा वगैरे घेतला इथं. आता मार्गक्रमण आपण पुढं करूया. चलो. तर आत्ता सध्या आम्ही जस्ट वेळापूरमधनं डायरेक्ट दसूरमध्ये गेलो. दसूरमध्ये आलो इकडं म्हणजे आदनमधनं करा आलो. वाडी बरोबर थोडा वेळ आलो. कारण एक ब्रिज लागा ब्रिजपासून खाली गेलो. खाली जाऊन चिखलाच्या रस्त्यानं फिरून सगळीकडे दसूरमधनं इथं बाहेर पडलो. बघा इकडं ग्रामपंचायत दसूर दिसते. इथनं असं बाहेर आलो. इकडं गाडी आहे इकडे घरापाशीच लावल्या तिकडं. आणि सध्या पालखी मागं राहिल्या कारण आम्ही पालखी सोबत यायला लागलेलो. पण अचानक पैकी एवढं ट्रॅफिक झालं की पालखी पुढे गेली आणि आम्ही मागच राहिलो. मधनं वाटा काढत आम्ही इथंपर्यंत पोहोचलो. आता पालखी जरा मागच्या दिशेने राहिल्या. थोड्या वेळात पालखी पुढील दर्शन वगैरे यायला थोड्या वेळात आपण आणि वारकरी वगैरे चालत निघाली ती. आता स्टे आहे बंडीशा गाव. भेंडीशा गाव म्हणून काहीतरी गाव आहे तिथं आहे. आमचं पप्पा ऑलरेडी तिकडे गेले ती. आता पप्पांच्याकडे जायचं आहे मला. पण ही ट्रॅफिक बघून मला काय वाटत नाही जायला. सोडून नेलंच काय म्हणत नाही. ट्रॅफिक बघून मला काय वाटत नाही कारण 10 ते 20 या स्पीडनंच गाडी हळूहळू काढायला लागते आणि कडे काढायला म्हणले तर वारकरी इकडे तिकडे आडवड तिडू येते ती. पण लय विषय अडवतोय. एक 2 ते 3 किलोमीटर जायला अर्धा ते पाऊण तास लागतो या. त्यामुळे लय विषय अडवायला लागला. तर चालतंय आता थोड्या वेळात पालखी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आल्यानंतर दर्शन वगैरे घ्यायचं आणि दर्शन घेऊन मग आईच्या वाटेनं आलतो. तसंच आपलं दसूरमधनं आतनं फिरत बाहेर जायचं. काय पुढे जायचं काय व्हायचं ना आज बघूया. आणि काय विषय झाला तर पुढे जायचं प्लॅनिंग झालं. सोपन काय दिंडी गेली का? सोपन काकाची दिंडी नाही हो नाही गेली म्हणजे पालखी गेली का मला? पालखी नाही गेली अजून. पालखी मागच आहे. तर चालतंय थोड्या वेळात पालखी गेला असं वाटतं याला. पालखी आल्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन आपण लगेच मग जायचं. तर सध्या आम्ही दसूरमध्ये येतं आणि दसूरमध्ये आल्यानंतर आम्हाला कळाली का काकांनी सांगितलं की संत तुकाराम महाराजांची पालखी आधी पुढे येते आणि त्यानंतर सोपन काकांची त्यानंतर माऊलींची पालखी येते. बहीण भावंडाची बहीण होती भावाची बहीण भेट होती. सोपन काकाची ज्ञानेश्वर माऊलींची भेट होते. आणि इथनं पुढं वाखरीत मग सगळ्या पालख्या एकत्र येतात. वाकरीत सगळ्या पालख्या गोळा होत्या त्या वाकरीत. आणि तिथं सगळ्याची दर्शन हे ते खाली मुक्ताई नगरनं मुक्ताकाची पालखी इथे आदिशक्ती मुक्ताबाई तिची पालखी इथे तिथं ज्ञानेश्वर महाराज बहीण भावंडाची भेट होती. मुक्ताका महाराज पुण्या महागडनं सगळ्या पालखी या महागडनं ज्ञानेश्वर महाराज वाकरीतनं सगळ्या महागडनं जातात. मागणी जाते काय सगळ्या महागडनं म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी आता पहिल्यांदा येणार. तिथं तोंडलं बोंडलं मध्ये येते काय एकत्र येते त्या तुकाराम महाराजांची पालखी तोंडलं मध्ये येते. मोरी तिची मोरी. चालतंय. तर अजून आपल्याला टाइम लागणार भरपूर. 1 तास 1.5 तास आहे. 1 तास तर लागेल. 1 तास तर लागेल. तर तोपर्यंत आपण वाट बघूया पालखीची. माऊली तर फायनली तो क्षण आला ज्या गोष्टी आम्ही आतून वाट बघत होतो. गेले 2 तास झाले 2-2.5 तास झालं 2.5 तास झालं. काका आणि काकांसोबत निलेश आणि मी आम्ही काकांनी उभं राहिलो. तो क्षण आला तुकाराम महाराजांची पालखी आल्या. आता ही श्वान त्यांचं पुढे गेलं. पहिली श्वान त्यांचं पुढे गेलं आणि आता महाराजांची पालखी घोड्याचं घेतलं. हो घोड्याचं घेतली. आता इथे श्वान पुढे गेला आणि अजून नाही छान नाही. अश्व सॉरी अश्व
पुढे गेले आणि आशिवाच्या मागं पालखी आहे. लय मागं. आपण मागं जरा बघतोय. मगाच जरा आपण पालखी बघतोय तिथंच दिसतं पालखी. माणसं पुढे चालली पालखी पुढे येऊन जाईल. लय दमाने यायला लागला. हे म्हणजे लय दमाने यायला लागला. आणि काकांनी लय सांगितलं बरं का आपल्याला माहिती मागच्या लोकांचं पाय बघायचं आहे, समाज ढकलायचा आहे, तेवढं आहे. सगळे किती ते ढकलते मोहर जाऊन पडले ते लोक त्याच्यावर. होय तेवढं होतंय. तर चालतंय आता पालखी आल्या. दर्शन घ्यायला बघा दर्शन घ्यायला दामली 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 दामली. निलेश दर्शन घेतलंच का? घेतलं मी घेतलं. पाक जवळ जाऊन व्हायच्या गावात गर्दी बघा किती आहे. दर्शनाला नाही पालखी थांबवत नाहीत पालखी थांबवत नाही अजिबात. तर चला मागे जाऊया आहेच आणि काय रे शेंगराची गिरी जास्त असत्या. झालं ओके दर्शन. चला तर तुकाराम महाराजांचं दर्शन झालं आमचं. कसं बसलं आता राहिलं सोपान दादा आणि परत ज्ञानेश्वर माऊली. तर चला मागं आहे त्या ठिकाणी जाऊया. आजोबा तिथं असतील का? त्या आजोबा आम्हाला भेटलेले तिथे आहे का बघा. तर चला मागं जाऊया. मागं पण गर्दी बघा अशी जाम आहे. तर मगाचपासून आम्ही ज्या चौकात थांबलेलो त्या चौकात आता इकडं वरच्या बाजूने यायला लागलो. कारण विषय असं झालाय तिकडं थांबून अर्धा पाऊण तास झालं अजून सोपन काकांची पालखी तिकडे काय आली नाही. आणि अजून अर्धा पाऊण तास येणार नाही म्हणून सांगितले. कारण ती सगळ्या मानाच्या आधीच्या दिंड्या नाही त्या दिंड्या आधी पुढे गेल्याशिवाय पालखी पुढे येत नाही. मग पालखी एका ठिकाणीच थांबलेलं आहे. 20व्याला थांबल्या म्हटल्यावर जाऊन तिथंच दर्शन घेऊया. शंकरा चिंगरीत घेण्यापेक्षा आपलं तिथं जाऊन दर्शन घेऊया. तर निलेश भाई आणि मी निघावली सध्या दर्शन घ्यायला. आणि यांच्या मागे माऊलींची पालखी आहे अजून ज्ञानेश्वर माऊलींची. हां सहज भेटून जाईल कारण विश्रांतीला थांबल्या ना पालखी इकडं. तर चला जाऊया दर्शन वगैरे घेऊया आणि मग मागच्या बाजूला जाईल ना ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन परत न चालायला लागू दे पुढं आणि एक नंबर होईल. आम्ही लय हुशार झालं पालखी आत्ता पुढे येईल मग पुढे येईल पण पालखी पुढं झाली नव्हती. जाऊया आता दर्शन घ्यायला. चला हो बघा इथं पालखी आहे इथं जाईल बघा. तर आत्ता आम्ही सोपन काकांच्या पालखीपाशी इथं पोहोचलो आणि गर्दी जरा आहे तेवढी नाही जास्त म्हणावाशी. निलेश बाया मागं सांभाळले. एक्सक्यूज मी जरा सरा आम्हाला दर्शनाला जायला एक्सक्यूज मी. तर सध्या आलो इथं पालखीचं दर्शन घ्यायसाठी माऊलींचं. चप्पल वगैरे इथंच काढतो. महाराज आहे नाही चोपन दादा पालखी. तर दर्शन वगैरे एक नंबर झाली. तर खूप त्या चौकापासून धावत पळत इकडं आलो आणि रेंज गेल्या म्हणजे काही रेंजचा काही प्रॉब्लेम म्हणजे लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे रेंजचा. एकदम काय झाले सगळ्यांचं जिओ आणि एअरटेल त्यांचे जे गाड आहेत सगळे एकत्र आल्यामुळे जास्त प्रॉब्लेम झाला आहे. तर दर्शन एक नंबर दर्शन झालं इथं आणि मागणं पद इकडं आलो त्यामुळे दर्शन झालं चांगलं. आता आम्ही पुढच्या बाजूने निघालो तिकडं ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. चला निलेश भाई जाऊया चला. तर सोपन काकांच्या पालखीचं दर्शन वगैरे आमचं झाले टाकाटाकी एक काढायचं राहिलं आणि सध्या आम्ही निघालो. तुला काही सांगायचं असेल वारीचं संबंध बोल साई बोल ना. साईला आता नाही थोडा तर चालतंय. दर्शन वगैरे इथलं झालंय आणि आता सध्या आम्ही निघालोय ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. सॉरी बरं का पुन्हा धक्काबुक्की झाली तर क्षमा असावी थोडी. तर चला जाऊया. अरे आमचं चला
तर हॅलो, अरे रेंज येत नाही काकांना म्हणा, कशाला हॅलो हॅलो करताय. तर आता निघालो आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मागे तिकडे चालत आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला निघालो तिकडे मागं आम्ही. तर चला तर सध्या चालत आम्ही मागच्या बाजूनं 1.5 ते 2 किलोमीटर अंतर चालत आलो आणि रामकृष्ण हरी चालत आलो आणि आल्यानंतर इथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथं थांबली. आता चालू होईल पुढे जाण्यासाठी. दर्शनाला जाऊया. तर सध्या निघाले माऊलीच्या दर्शनासाठी. उत्साह बघा, वारकऱ्यांचा उत्साह. चला मिळाली संधी बाहेर. दर्शन घेतलं का तू? झालं दर्शन झालं. दहावत दर्शन झालं. तर दर्शन झालं. आपला जरा लेट झाला, जरा थोडा वेळ झाला आपल्याला. कशाच माहिती आहे, तिकडे चालू द्यायचं लवकर यायला पाहिजे होतं. ती आधी असो चालते. आता पुढे थांबली तर पुढे दर्शन घेऊन, नाही थांबली तर मग डायरेक्ट आपल्या गाडीवर जाऊन आपलं मार्गक्रमण करायचं दिशेने करू. तर चला पुढे चला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्ही मागं आलो. तरी पण सोपान काकाची पालखी अजून इथंच आहे. आणि दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या गाडीकडे निघालो मार्गक्रमण करत. काय म्हणाले भैया, जरी आम्हाला आधीच कळालं असतं ना मागल्या वेळेकच, देवासारखा जेव्हा भेटला त्यानं माहिती दिली सोडा आपल्याला. ते आजोबा भेटलं ती काय विषय, काय सगळी माहिती वगैरे दिली आम्हाला. पण एवढा विषय झाला की अजून टाईम लागणार वारी पुढे याला. त्यामुळे आम्ही आमचं मार्गक्रमण आता बघू. जमलं तर पप्पांची गाडी घ्यायला जायचं. कडकडनं गेलं पाहिजे. गर्दी अफाट असणार तिथं पण पप्पा गावतील नाही गावतील याचा विषय वेगळाच. मग आपलं मार्गक्रमण सरळ करायला गेलेलं बरं. काय म्हणाल भैया? आणि अजून ही दिंड्याचा तिथे का नाही, ह्या दिंड्या तुकाराम महाराजांच्या मागच्या आणि पुढच्या रथाच्या असतात नाही, त्या दिंड्या अजून जाते तिथून. तेवढा विषय आहे. तर झाले दर्शन वगैरे झालं. आता नीट गोल घर गाठायचं. जाता जाता बघू आता भोजन ग्रहण करायचं. आज दिवस आमचा असा गेला की मित्रांनो, आम्ही दिवस झालं पाणी नाही, अन्नाचा कण लांबच, पाण्याचा थेंब सुद्धा नाही. पावसानं साथ दिल्या, ऊन लय पडलं नाही त्यामुळे जरा कसं सुटला नाही, त्यामुळे जरा तरलो आपण. तर एवढा विषय झालाय. आता दर्शन वगैरे झाले. आता नीट गोल आपलं मार्गक्रमण करायचं. तर चला जाऊया. दर्शन वगैरे घेतलं, माऊलीच्या पालखीत घेतलं, तुकाराम महाराजांच्या पालखीत घेतलं आणि सोपान काकांच्या पालखीत पण दर्शन वगैरे घेतलं. आणि गाडी वगैरे बाहेर काढून आम्ही टाकाटाकपैकी साईडच्या रोडला आलोय. इकडं जरा बायपास रोड आहे, तिकडं आलोय. जाता चिखलाचा रोड आहे, तुम्हाला पण धावण्यात येईल देऊ. इकडं बघू शकता पुढे तुम्ही गर्दी किती आहे की. आता ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि सोपान दादांच्या माऊलींची पालखी इथं एकत्र गाठीभेटी सोहळा असतो. इथं पुढं
तर चालतंय, दर्शन वगैरे आमचं झालं टाकायला. आता आम्ही निघालो नीट भोजन ग्रहण करण्यासाठी, कारण सकाळ त्यांना आम्ही पाणी पण पिलो नाही. अन्न ग्रहण करायचा कार्यक्रम लई लावा आमचा. तर चालतंय, चला निलेश भैया जाऊया. निलेश भैयांनी कॅमेरा संपादन केला आता. ओके, टकाटक चलो. रेनकोट वगैरे घालून आपलं मार्गक्रम चालू करा थोड्या वेळात. तर सध्या आता परिश्रम आणि खडतर प्रवास करून आम्ही मसवडमध्ये पोहोचलो सध्या. आणि मसवडमध्ये इथं नाक्यावर जे काही हॉटेल आहे यस पोय म्हणून, तर आम्ही सध्या भोजन ग्रहण करण्यासाठी थांबलो या. आणि निलेश भैया ऑर्डर देतील. काय देणार निलेश भैया ऑर्डर? आज दर्शन वगैरे टकाटकपैकी झालं आणि देवासारखं ती आजोबा भेटलं मला आपल्याला. काही त्यांनी सगळी माहिती वगैरे सांगितली, कसा विषय आहे, काय काय कुठनं वारी कशी येते. आणि 3 पालख्या एकत्र आल्यामुळे एकदम गर्दी झाली. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि सोपान काका यांची पालखी एकत्र आल्यामुळे लई गर्दी झाली. विषय लय हार्ड झाला. आता पूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळच्या 6 वाजले होता. 6 वाजता आम्ही जेवण करायला लागलो. दिवसभर आम्ही काही सुद्धा केलं नाही. पाण्याचं गुट बी नाही. निलेश, पाण्याचं गुट केलाच काय तू दिवसभरात? एक पाण्याचं गुट सुद्धा केलो ना दिवसभर. नुसतं इकडे तिकडे करतोय, दर्शन वगैरे घेऊन नुसतं गाडी चालवते, नुसतं पळवते. एवढा विषय झाला आमचा. तर हॉटेल वगैरे आहे ठीकठाक, असा विषय हॉटेल झाला तर इकडं. आणि भोजन काय ग्रहण करायचं निलेश भाई आता ऑर्डर देतील. बघूया थोड्या वेळात काय विषय होतो. तर सध्या आम्ही जे काय मागवलेलं होतं, जे सामग्री भोजन ग्रहण करण्यासाठी, ती सामग्री सध्या आलेली आहे इथं बघू शकताय. क्रीमवाला काजू मसाला, एक रोटी आणि थोडंफार मटेरियल आता बाकी शिल्लक. निलेश भाई आता चालू करा. टेस्ट सांगा कशी आहे पब्लिकला जरा. इथं कधी आलं तर तुम्हाला कसं वाटेल काय. मजवडच्या कॉर्नरला तर इथनं तुम्ही नातेपुत्याला पण जाऊ शकताय. तेव्हा रस्ता इथं नातेपुत्याला पण जाते, इथनं वर जाते. मागच्या बाजूला दिसतोय तुम्हाला, तिकडल्या बाजूला रस्ता. तिथनं तुम्ही नातेपुत्याला पण जाऊ शकताय. मागल्या वेळेला गेलो आम्ही. निलेश भाई चालू करा भोजन कसं आहे सांगा जरा विषय. ओके टॉप आहे विषय, टॉपचा म्हणताय तर चालतंय. भोजन ग्रहण करण्याचा आस्वाद घेतो मी पण. गरमागरम आहे. गारट्यात असं गरम काय म्हणलं की एकदम टॉपचा विषय असतो या. जसं आपली कोल्हापूरची चव असते सेम तशी आहे. चढवदार दिल्या. तर असं गावाला मला संपवतो. आणि जरा मी मसाला पापड मागवलेलं, त्याचं काही राहिलेलं अवशेष राहिले तर मसाला पापडाचं काय चावलं नाही. खायचं होतं पोटाला काय नाही. सकाळचं नाही ह्याच्या गावदोरच्या इकडे तिकडे नसते करतो या. तर चालते संपवून आणि एका दुसरी भाजी लागली तर घ्यायची. खायचं निर्गोल करायला जायचं, रेनकोट घालून घालला जायचं, जाताना पाऊस लागतो का. तर अशा पद्धतीने भोजन वगैरे सगळं ग्रहण करून आम्ही टकाटकपैकी भोजन क्वालिटी होतो. फक्त सिस्टीम जरा लेट होती. भोजन क्वालिटी होतो निलेश काय मी म्हणतो, पण सिस्टीम जरा लेट होती. तेवढं चालायचं. आता पर्याय नाही त्याला. असं आडवणीला खायचं म्हटलं तेवढं सोसायला नाही तुम्हाला. तर झालं आहे सगळं टकाटकपैकी पॅक झालो मी. आणि पॅक होऊन आता नीट गोल आमचं मार्ग मग घराची शनिवार. आता घरात गेल्यानंतर 52 ब्लॉक चालू होणार. आधीमध्ये नॉनस्टॉप. आम्हाला 2-2.5 तास लागणार आहेत जायला. घ्या निलेश भैया धरा. टाटा बाय बाय. तर अशा पद्धतीने आम्ही फायनली घरात पोहोचलेलो आहे. आणि घरात पोहोचायला आम्हाला वाजले त्या 10:30. आणि आत्ता जस्ट घरात पोहोचलो आहे. मी मळ्यातल्या घरात डायरेक्ट पोहोचलो आहे. गावातल्या घरात काही गेलो नाही. गावातल्या घरात काही कामच नव्हतं. फोन करून सांगितलं की आम्ही काही येणार नाही. आम्ही डायरेक्ट मळ्यातल्या घरात गेलो आहे आणि तिथं जाऊन झोपणार आहे. तर किल्ले वगैरे तिथं ठेवले मम्मीनं. निलेश भैया आल्या गुडूप झाली ती विषय हार्ड. आता 2 in 1 3 in 1 बेड आहे. इकडं वाढायचा आणि आपण पण लगेच आसन ग्रहण करून अडवून लगेच झोपून टाकायला सुट्टी द्यायची नाही. कारण उद्या सकाळी पाटचं उठून मला आवरावरी करून MIDC लोकांना कसं जायचं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ध्यानानं. टाटा बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.